ना डायरेक्टच व्हिडिओला स्टार्ट करते, कारण हा जो व्लॉग आहे ना तो काल जर तुम्ही डीमार्टचा व्लॉग पाहिला असेल तर त्याच व्लॉग नंतरचं रात्रीचं रुटीन आहे. म्हणजे डीमार्टमधून आल्यानंतर बाकीचं जे मला तुमच्यासोबत शेअर करायचं होतं ते ना एका व्लॉगमध्ये शेअर नसतं करता आलं. म्हणजे शेअर केला असतं ना तर व्हिडिओ खूप लाँग झाला असता. म्हणून मग त्याच्यानंतरचं जे मला तुमच्यासोबत पनीरची रेसिपी शेअर करायची होती आणि फेसवॉश जो मी आणला होता तो तुम्ही पाहिला असेल मागच्या व्लॉगमध्ये. जर नसेल पाहिला तर तुम्हाला मी आय बटनवरती तो व्हिडिओ देते, तो व्हिडिओ तुम्ही चेक करा म्हणजे तुम्हाला कळेल मी त्या व्हिडिओमध्ये काय काय डिटेल्स सांगितलेले आहेत किंवा त्या फेसवॉशबद्दल काय तुम्हाला. आणि डीमार्ट व्लॉग जर तुम्ही पाहिला नसेल तर तो व्लॉग मी आय बटनवरती देते, तर तो तुम्ही तिथे जाऊन सर्च करा आणि क्लिक करा म्हणजे तुम्हाला तो व्हिडिओसुद्धा पाहायला मिळेल. तर चला आता आजच्या व्लॉगला सुरुवात करूया. तर झालं असं, डीमार्टमधून आल्यानंतर ना इन्स्टंट रेसिपी म्हणजे असं होतं की डीमार्टला गेलं की आपले 3-4 तास असेच निघून जातात. म्हणजे घ्यायचं असतं एक आणि घेतो आपण तिसरंच आणि बिल होतं वेगळंच काहीतरी. हे सगळं होतंच, पण त्यानंतर आल्यानंतर जो कंटाळा येतो ना आणि त्यानंतर जेवणसुद्धा बनवायचं असतं तर मग त्याचासुद्धा कंटाळा येऊन जातो आणि सारखं सारखं बाहेरचं खायचं म्हणजे मग ते अनहेल्दी नको वाटतं. आणि सध्याच मी रिसेंटली स्टार्ट केलं आहे वेट लॉससाठी आणि पुन्हा आपण बाहेरचं खायचं त्यापेक्षा जे काही बाहेर मिळतं ते मी चांगलं घरातच बनवू शकते. तर आत्ता मी तुम्हाला स्टार्टिंगला जो मसाला दाखवला ना तोच या रेसिपीचा मेन इन्ग्रेडियंट आहे. म्हणजे इन्स्टंट जे मी तुम्हाला म्हटले ना तर तुम्हाला बाकीचं याच्यामध्ये काही पिसापिसी करायला लागत नाही. म्हणजे काहीच तुम्हाला त्याच्यासाठी मिक्सरमधून वाटायचं नाही आहे, घाटायचं नाही, काही नाही. एकदम सिंपल तुम्हाला कांदा आणि टोमॅटो चिरून घ्यायचे आणि जो मसाला मी तुम्हाला दाखवला तो मसाला तुम्हाला थोडंसं दूध आणि थोडंसं पाणी, त्यांनी सांगितले पूर्ण दूधच घ्या पण मी ते थोडं दूध आणि थोडं पाणी घेतले आणि मसाला मिक्स केलेला आहे. आणि इथे माझं हसण्याच्या मागचं कारण की कृषिकाचे पप्पा जे आहेत ना ते केसांना कलर करून आले होते आणि कृषिका त्यांना भुत्या असं म्हणजे भुत्या बाबा असं म्हणत होती. आणि मी म्हटलं कोण आहे का कृषू, भुत्या बाबा आहे. तर अशीच आमची मजाक मस्ती चालली होती. तर पुन्हा मी माझ्या रेसिपीवरती येते. तर जर तुम्ही डीमार्टवरून आला किंवा बाहेरून कुठूनही फिरून आला आणि तुम्हाला बाहेरचं खायची इच्छा नसेल पण घरातच काहीतरी पोटभर आणि चांगलं खायचं असेल ना तर तुमच्यासाठी ही रेसिपी एकदम परफेक्ट आहे. कारण ही रेसिपी जर तुम्ही खाल्ली ना तर तुम्ही हॉटेलमधलं पनीर खाणं सोडून देतात. एवढं सुंदर आणि इतकं यम्मी आणि इतकं टेस्टी बनतं खरंच सांगते. आणि ही माझी पहिलीच वेळ नाही आहे हे बनवायची. मी या पद्धतीनं पनीर भरपूर वेळा बनवलेलं आहे पण म्हटलं चला आज बनवतच आहे आणि डीमार्टवरून आलीच आहे तर तुमच्यासोबत शेअर पण करूयात. आणि डीमार्टवरून आल्यानंतर इन्स्टंट जेवण ह्याच्यासाठी बनतं की तुम्ही मागचा व्लॉग पाहिला असेल तर तुम्हाला कळेल पनीर आणि त्याच्यासोबत आपण काय बनवणार आहे. की जसं की चपाती, पराठा, रोटी असं आपण बाहेर म्हणजे खातो तर त्यापेक्षा तुम्ही घरी इन्स्टंटली काय करू शकता तर ते मला म्हणजे त्या व्लॉगमध्ये शेअर केले. तर याच्यासोबत पनीरसोबत काय इन्स्टंट बनलं म्हणजे जेणेकरून जेवण जे हॉटेलसारखं आहे ना ते 5च मिनटात तुम्ही म्हणताल असं कसं काय झालं की पनीर आणि त्याच्यासोबत पराठा 5 मिनटात कसं काही नाही बनवलं. तर खरंच बनवलेला आहे किंवा नाही बनवला ते तुम्हाला त्या व्लॉगमध्ये पाहिल्यानंतर कळेल. पुढे मी तुम्हाला समजेलच मी काय त्याच्यासोबत सर्व केलेलं आहे. तर इथे आपल्याला काहीच नाही, तेल घ्यायचं आहे. तेलसुद्धा फार थोडं घ्यायचं आहे म्हणजे 1-1.5 पळीभर तेल खूप होतं. तुम्ही 2 माणसांसाठी 4 माणसांसाठी जेवढ्या माणसांसाठी बनवता त्या हिशोबाने. तर ही जी रेसिपी आहे ना ती 4 माणसांसाठी सफिशियंट होते. म्हणजे हा मसाला पूर्ण मी थोडंसं जास्तच बनवते कारण राहिलं तरी मला आवडतं मग मी दुसऱ्या दिवशी थोडंसं खाऊन घेते. तर इथे कांदा चांगला भाजून घ्यायचा आणि यानंतर आपल्याला याच्यामध्ये फक्त टोमॅटो टाकायचा. त्यांनी फक्त टोमॅटोची प्युरी ॲड करा असं सांगितलेलं आहे पण मी नाही ते कांदासुद्धा ॲड करत असते. म्हणजे कसं होतं ग्रेव्हीला थिकनेस जास्त येतो आणि टेस्टही छान येते कांद्याने. फक्त टोमॅटो प्युरी म्हटले की थोडीशी ग्रेव्ही आंबटसर लागू शकते म्हणून मी ते प्युरी नाही टाकली, कांदा चिरून टाकला आहे आणि टोमॅटोसुद्धा चिरूनच घातलेला आहे. तर खूप सुंदर मसाला आहे हा. मला वाटतं कोणत्या कंपनीचा आहे मी तुम्हाला सांगेन नंतर किंवा इथे तुम्ही व्हिडिओमध्ये जर मागे गेलात आणि झूम करून पाहिलं तर तुम्हाला कळेल. आता मी मसाला तो पाहिला नाही कोणता आहे, मला वाटते मदर्स रसोई असं काहीतरी कोणत्या तरी कंपनीचा आहे आय थिंक. तर 40-45 रुपयाचा मसाला असेल ना तर तो तुम्हाला तिथे डीमार्टमध्ये 30 रुपये 35 रुपये किंवा बाय वन गेट वनमध्ये डायरेक्ट मिळतो. म्हणजे डायरेक्ट हा मसाला मला वाटते बाय वन गेट वनमध्ये मला 25 ते 27 रुपयाला काहीतरी मिळालेलं आहे. म्हणजे तुम्ही पाहू शकता एवढं सुंदर हॉटेल्ससारखं जेवण
म्हणजे जे पनीर तुम्ही 250-300 रुपये प्लेटने घेणार चांगल्या एखाद्या रेस्टॉरंटमध्ये, ते तुम्हाला इथे बघा फक्त 25 रुपयामध्ये तयार करून मिळतं आहे. तुम्ही 25 ते 30 रुपये पकडा. आणि जे पराठे मी त्याच्यासोबत सर्व करणार आहे ते तुम्हाला मी दाखवते. ते सुद्धा तुम्हाला डीमार्टमध्ये बाय वन गेट वनमध्ये मिळतात. मग कंटाळाही आला असेल तर तुमचं कामही वाचतं आहे आणि हॉटेलसारखं जेवण घरच्या घरीच तुम्हाला मिळतं आहे, तर मग काय हरकत आहे ही रेसिपी ट्राय करायला. तर ही रेसिपीसुद्धा तुम्ही ट्राय करा. आणि पुढे बघा, मी ज्या गोष्टीची बद्दल बोलत होते ते मी या पराठ्यांबद्दल बोलत होते. तर हे लच्छा पराठा आहेत, जो हॉटेलमध्ये तुम्हाला एक पराठा मिळतो 40 ते 45 रुपयाला. विथ बटर म्हटलं तर अजूनच जास्त. तर हा पराठा तुम्हाला इथे ना 45 रुपयामध्ये 5 मिळणार आहेत. आणि याचा आकारसुद्धा खूप मोठा आहे, जेणेकरून 2 पराठ्यामध्ये तुम्ही एकदम गबगार होऊन जाता, म्हणजे तुमचं पोटच भरून जातं. मग तुम्हाला बाकीचं काय खायची गरज आहे आणि हॉटेलमध्ये जायची काय गरज आहे. कंटाळा आला असेल आणि हॉटेलसारखं जेवण करायचं असेल तर हे माझ्या 2 रेसिपी आहेत, त्या तुम्ही नक्की ट्राय करा. म्हणजे ह्या माझ्या रेसिपी नाही आहेत, पण इन्स्टंट जर तुम्हाला काही करायचं असेल तर हे तुम्ही नक्की एखाद दिवशी करून बघा. तुमचं कामसुद्धा वाचेल आणि जिभेचे जे चोचले आहेत, जिभेची चव आहे तीसुद्धा एकदम वाढून जाईल. आहे ना एकदम गंमत आणि मस्त मजेदार गोष्ट. तर ह्या पराठ्यांना तुम्हाला काहीच करावं लागत नाही. फक्त ते 5 पराठे तुम्हाला मिळतात इथे बाय वन गेट वनमध्ये. 90 रुपयाची त्याची प्राईज आहे. तर बाय वन गेट वनमध्ये तुम्हाला बघा 45 रुपयाला मिळतात ते 5 पराठे. तर त्याला तुम्हाला फक्त बटर लावायचे आणि छान मस्त दोन्ही बाजूनी मस्त खरपूस भाजून घ्यायचं आहे, जेवढं तुम्हाला जसं आवडतं त्या पद्धतीने. आणि इथे बघा माझं जेवण लगेचच 5 ते 10 मिनटामध्ये माझं दोन्हीसुद्धा रेडी आहे. तर यांना भूक लागलेली होती म्हणून त्यांच्यासाठी मी ताट बनवत आहे आणि हे पराठे गरम गरम सर्व करत आहे. तर तुम्हाला इथे आता मी तुम्हाला दाखवते. आणि कसं आहे, कांदा म्हणजे कांदा लिंबू आपण हॉटेलमध्ये घेतो तसंच घरातसुद्धा घ्यायचं. झालं ना मग हॉटेलसारखं जेवण एकदम घरच्या घरी. कशी आहे आयडिया, छान आहे की नाही. मग तुम्ही हा मसाला फक्त घरी आणून ठेवा. कधी डीमार्टला गेलात तर 1-2 मसाले आणून ठेवायचे, फार काही आपल्याला त्रास पडत नाही. आणि मसाला तर खूपच स्वस्त आहे, तुम्ही कोणीही म्हटलं तरी आणू शकता. त्याच्यासोबत असा कांदा आणि लिंबू मस्त सर्व करून घ्यायचं आणि रेसिपी एन्जॉय करायची आहे. तुम्हाला पुढे मी व्हिडिओमध्ये दाखवतेच कसं मस्त मी ताट सजवलेलं आहे ते. माझा पनीर माखनवाला आणि मस्त असा लच्छा पराठा, तो पण बटरवाला तयार आहे. बघा आहे की नाही मस्त एकदम यम्मी यम्मी. तर चला मग या जेवायला, एन्जॉय करूयात आजचा डिनर. यानंतर मग मी काय केलं, किचन सगळा क्लीन करून घेतला. अशा पद्धतीने मी इथे माझा किचन सेटअप केलेला आहे. किचन खरंच खूप छोटं आहे इकडे आम्ही जिकडे राहतो तिथे, पण तरीसुद्धा मी एकदम चांगल्या पद्धतीने त्याला सेटअप करण्याचा प्रयत्न केला आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्याच्यावरती व्लॉग बनवेन. आणि मी ज्या पार्लरला रिसेंटली जात होते ना, ते पार्लर बंद झाले आता. आणि आता पुन्हा नवीन पार्लर शोधायचं म्हणजे थोडंसं कठीणच आहे, कारण माझे आयब्रो थोडेसे कोणाकोणाकडून चुकतात, कारण थोडीशी दाट असल्यामुळे. तर आता बघू, मे बी उद्या संडे आहे, उद्या जर जमलं तर मी जाईन कुठल्या तरी पार्लरमध्ये. तर आता मी या फेस वॉश करणार आहे. बघूयात आपण आता माझी स्किन कशी दिसते. आता थोडंसं काहीतरी त्याच्यावरती काही फरक पडतोय का बघूया. छान आहे, एकदम सॉफ्ट होती स्किन आणि म्हणजे स्मेल सुद्धा खूप सुंदर आहे. तर बघूयात आता डार्क स्पॉट्स मध्ये याच्याने काय फरक पडतोय का. तर चला, आता मी थोडंसं घर वगैरे आवरून घेतलंय. आता मला अजून फरशी वगैरे क्लीन करायचीच आहे, कारण हे बाकीच आहे. तर बघूया. फरशी मी मॉपने पुसत नाही, मी आपला घरातला कपडा असतो ना, टी शर्ट वगैरेचा कपडा, त्याने क्लीन करत असते बसून. मला तसं आवडतं, कारण तशी फरशी खूपच स्वच्छ निघते, त्यामुळे मग मी तशीच फरशी क्लीन करत असते. तर बघू शकता आत्ताच मी फेस वॉश केला आणि पूर्ण वाईप करून घेतलाय. तर माझे हे डार्क सर्कल आहेत मला असे थोडेफार, तर बाकी नाही कुठे, फक्त इथे गालावरती आहेत.
आणि बाकी स्किन छान होतीये, म्हणजे त्याला शाईन करते स्किन. तुम्ही बघू शकता, जवळून तुम्हाला दाखवते, स्किन शाईन करते. फेस वॉश खूप छान आहे, म्हणजे फेस वॉश केल्यानंतर स्किन अशी ड्राय पडत नाहीये, छान शायनिंग होतीये. तर मस्त आहे, तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. तर बाकीचं रुटीन आता मी दुसऱ्या दिवशीचं शेअर करत आहे. आता संडे आहे तर सगळं क्लिनिंग वगैरे झालेलं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे कृषिकाची अंघोळ राहिलेली होती तर ती घालून घेतली. हा मोमेंट दाखवण्यासारखा होता कारण कृषिकाला ना म्हटलं चेअर मला उचलून घे म्हणून तसंच उचलून नेलं. त्यानंतर तिची जी गडबड चालली होती ना ती पप्पांना ताट मीच देणार जेवायला म्हणून तिचा हट्ट चाललेला होता. तर जेवणामध्ये ना सोडा बिर्याणी बनवलेली होती त्यांच्यासाठी. मी खात नाही त्यामुळं मग मी काही लवकर जेवण केलंच नाही. मग काम वगैरे सगळं उरकून घेतलं, फरशा पुसणं असेल, कपडे धुणं असेल आणि असंच कपडे धुवायला गेले होते ना, कपडे वाळत घालायला गेले कपडे वगैरे धुवून झाल्यानंतर. तर असं मस्त इतकं 4 वाजता कवळं ऊन आलं होतं आणि ते ऊन असं चेहऱ्यावर घेतल्यानंतर इतकं छान वाटत होतं. असं वाटत होतं मस्त डोळे मिटून असं झोपून घ्यावं, म्हणजे इतकं छान वाटत होतं. खरंच कवळं ऊन एकदम चेहऱ्यावर घेतलं ना आणि मस्त असं वाटत होतं मस्त एक डुलका काढावा. खूप असं झोप आल्यासारखं झालं. खूप छान वाटतं बघा कवळं ऊन असं चेहऱ्यावरती घेतलं की. कधीतरी ट्राय करून बघा नक्की. तर चला मग सगळं काम उरकलं आहे फायनली आणि म्हटलं आता सकाळपासून काही म्हणजे जेवण केलंच नाही तर म्हटलं चला, ह्यांनी सोडा बिर्याणी असल्यामुळं मी त्यांच्यासोबत आज जेवली नाही. म्हणजे म्हटलं आता आपण कामं उरकून घेऊया, नाही खायचं तर. कारण माझ्यासाठी मग मला बनवायला लागणार होतं. मग पनीर होतं कालचं तर रात्रीचं, तर मग त्याच्यासोबतच पराठा एक राहिलेला होता शिल्लक तर तो गरम केला आणि म्हटलं चला एन्जॉय करूया जेवण. तर मी माझं आता जेवण एन्जॉय करत आहे. तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला? तर आजच्या व्लॉगमध्ये एवढंच होतं, बाकी काही असं स्पेशल आज केलेलं नाही. मे बी पाहूयात संध्याकाळी जर कुठे बाहेर गेलो तर जाऊ शकतो. पण संडेचं रुटीन असंच असतं. सॅटर्डे सगळा डीमार्ट शॉपिंग किंवा असं घरातल्या याच्यामध्ये जातोच, भाजीपाला आणणं असतं, अशी बरीच किरकोळ कामं असतात जी करावी लागतात सॅटर्डेला. आणि ह्यांना नेमकं सॅटर्डे संडे सुट्टी असते, मग त्यांनाही आरामाला एकही दिवस वेळ नसतो. तर मग संडे तसा आम्ही फ्रीच असतो. म्हणजे संडेला मी बाकी क्लिनिंग, टॉयलेट असेल, बाथरूम असेल, कपडे धुतल्यानंतरच मी बऱ्यापैकी टॉयलेट वगैरे आणि बाथरूमसुद्धा असतं ते क्लीन करत असते. नाहीतर बाथरूममध्ये काय होतं मग असं ते असे काळे काळे असे आपण साबण वगैरे यूज करतो तर ते थर जो असतो तो बाथरूममध्ये जमा होतो. त्यामुळे बाथरूम मी डेली बेसिसवरती वॉश करतच असते कपडे झाल्यानंतर. कामांचं काय, कामं तर संपतच नाहीत. जशी जेवढी करेल तेवढी जास्त कामं आपल्याला असतातच. दिवसभर कराल इतकी कामं कमीच असतात आणि व्हिडिओमध्ये काय काय दाखवणार. चला तर मग आशा करते आजचा व्लॉग तुम्हाला आवडला असेल आणि मी माझं जेवण करून घेते आणि आजचा व्लॉग इथेच आपण एंड करूयात. आशा करते व्लॉग तुम्हाला आवडला असेल आणि आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलवरती पहिल्यांदाच आला असेल, नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच नेक्स्ट इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या, आनंदी राहा, खुश राहा. भेटूयात. बाय.